निवडणुका जाहीर होऊन आठवड्याभराहून अधिक दिवस गेले तरी सुद्धा अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। भाजपने 23 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता अजित पवारांनी त्यांचे 2 उमेदवार जाहीर केले। शिंदेच्या शिवसेनेकडून अद्याप अधिकृतरित्या कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाहीये। तर महाविकास आघाडीत वंचितच्या प्रवेशावरनं जागा वाटपाचं घोडं अडलंय आणि उद्या वंचितनं महाविकास आघाडीतल्या प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी समोर येणार आहे। तर राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे वगळता कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली नाहीये। काँग्रेसकडून अद्याप एकही उमेदवार निश्चित नाहीये आणि त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटणार कधी आणि उमेदवार मिळणार कधी याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। आणि याच संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, महाविकास आघाडीचं घोडं फक्त वंचितवर अडलेलं आहे की या 3 पक्षांमध्ये सुद्धा आणखी काही तिढे आहेत? खरं तर आचारसंहिता लागू होऊन 1 हप्ता झाला आहे, मात्र आपण पाहिलं असेल की जागा वाटपाचा तिढा अजून काही सुटत नाही आहे। महत्वाच्या 3 जागा ज्या आहेत, सांगली असेल, त्याच्यानंतर भिवंडीची एक जागा असेल, ह्या 2 प्रामुख्याने ज्या जागा आहेत, ह्या जागांचं महत्त्वाचं सांगायचं झालं तर सांगलीची जागा आपण पाहिली तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला भेटली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने त्या बदल्यात कोल्हापूरची जी आपली जागा आहे ती काँग्रेससाठी सोडली आहे। मात्र तिकडचे स्थानिक काँग्रेसचे नेते असतील, पदाधिकारी असतील, हे सांगली हा काँग्रेसचा गड असल्यामुळे ही जागा अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेला सोडायला तयार नाही। मात्र जी काल बैठक झाली होती, या बैठकीनंतर आता सकारात्मक चर्चा या बैठकीत झाल्याचं सांगितलं जात आहे आणि ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडेच असेल असं एक सूचक वक्तव्य देखील महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केलं जात आहे। तसंच भिवंडीच्या जागेचं पाहिलं तर भिवंडीची जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट या पक्षाला पाहिजे आहे आणि यासाठी त्यांनी तयारी देखील केलेली आहे। मात्र काँग्रेस पक्ष देखील तिकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। या 2 जागांव्यतिरिक्त आपण जर मुंबईच्या जागांचा विचार केला तर मुंबईमध्ये देखील तीच परिस्थिती आहे। दक्षिण मध्य मुंबईची जी जागा आहे, आपण पाहिलं असेल विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे महायुतीचे उमेदवार असल्याचं म्हटलं जात आहे। मात्र महाविकास आघाडीकडून अद्याप तिथे एक कोडच आहे, तिकडे अजून देखील उमेदवार असा घोषित नसेल केला तरी देखील ती जागा आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडे असणार आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई जे राज्यसभा खासदार होते हे तिकडचे उमेदवार असतील। मात्र तिथे देखील पाहिलं आपण तर तिकडे देखील काँग्रेस हा प्रॉब्लेम नाहीये, तर महाविकास आघाडीतल्या 3 पक्षात सुद्धा बऱ्याच जागांवरनं रस्सीखेच आहे, ज्याचा तिढा अजून सुटलेला नाहीये। चेतन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि इकडे महायुतीच्या गोटातले अपडेट आपल्याला धनंजय दळवी देत आहेत। धनंजय, महायुतीचं कुठे अडलंय? नम्रताजी, आपण जर पाहिलं तर आता आजच जर अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य आपण ऐकलं तर 99% काम जे आहेत लोकसभेच्या जागांचं ते पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली। पण आपण जर पाहिलं तर साताऱ्यासाठी पुन्हा एकदा आता उदयनराजे इच्छुक आहेत, त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेबद्दल अद्यापही तिढा तसाच आहे। मुंबईतल्याही काही जागा आहेत, या सगळं जर आपण पाहिलं, नाशिकची जागा असेल, या सगळ्या संदर्भात अजूनही तिढा जो आहे तो महायुतीमध्ये देखील कायम असलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता नेमकं या ठिकाणी कोणते उमेदवार येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार। पण त्यापूर्वी जर पाहिलं तर 28 तारखेला महायुतीचे 3ही मोठे नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे 3ही संयुक्त एक पत्रकार परिषद घेऊन सगळे जे उमेदवार आहेत त्यांची नावं जाहीर करणार आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर आज सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या लोकसभा मतदारसंघा संदर्भात दिलेलं पाहायला मिळालं की बारामतीमधून कार्यकर्त्यांच्या मनातला जो उमेदवार आहे तोच निश्चित दिला जाईल, त्यामुळे संभ्रम नसावा। त्याचबरोबर एवढ्याच जागा मिळतील तेवढ्याच जागा मिळतील असा जो संभ्रम आहे त्याबद्दलही काळजी नसावी। योग्य जागा वाटप जी आहे ती ठरलेली आहे। जर आपण आधीची पार्श्वभूमी पाहिली तर जागा वाटपांचा तिढा जो आहे तो महाराष्ट्रात सुटत नव्हता, यासाठी दिल्ली वाऱ्या देखील झाल्या। दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकी झाल्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्या। अमित शाह यांनी स्वतः उमेदवारांसंदर्भात बैठक घेतली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही या बैठकीला उपस्थित होते। तिथे हा जागेचा तिढा सुटणार का अशी चर्चा होती, मात्र तिथे देखील हा तिढा सुटला नाही। परत महाराष्ट्रात काही बैठका आपल्याला वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर आज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य की 28 तारखेला हा सगळा तिढा संपेल.